जय हरी शेतकरी मित्रांनो, आत्तापर्यंत कर्जमाफीच्या 3 घोषणा झाल्या आहेत. एक 2017ची, त्यानंतर 2019ची आणि आता ही 2026ची. आता एक जुनी ही झालेली होती अगोदर, मात्र आता तात्या ह्या 3 घोषणा झालेल्या आहेत. मात्र या 3 घोषणा होऊ नये या कर्जमाफीपासून शेतकरी वंचित राहणार आहेत आणि त्यामुळंच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची गरज आहे. जसं राज्य सरकारनं निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सरसकट 7/12 कोरा करू, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणं गरजेचं आहे. नाहीतर या 3ही कर्जमाफ्या जरी झाल्या तरी शेतकऱ्यांचा जो काही 7/12 आहे तो कोरा तर होणार नाही, मात्र शेतकरी आणखी कर्जाच्या खाईत जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. आणि बरेच शेतकरी हे वंचित राहणार आहेत. आता ते कसे राहणार आहेत हे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या ही माहिती लक्षात आली पाहिजे. आणि जे वंचित शेतकरी आहेत त्यांच्यासुद्धा लक्षात आलं पाहिजे. आणि जे वंचित राहिलेले आहेत त्यांनीसुद्धा कमेंट करून सांगा की आपण नेमकं कधी कर्ज घेतलेलं आहे आणि तुम्हाला कोणत्या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. आता एक लक्षात घ्या, पहिल्या कर्जमाफीची म्हणजे 2017ची जी घोषणा झाली होती त्यामध्ये जे शेतकरी घेतले होते ते शेतकरी होते 1/4/2012च्या नंतर कर्ज घेतलेले आणि 30/6/2016 पर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळाली होती, जे त्या कर्जमाफीसाठी पात्र होते अशा शेतकऱ्यांना. आता यामध्ये जे कर्ज घेतलेले होते जे पात्र नव्हते, मग ते शेतकरी वंचित आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2012च्या अगोदरसुद्धा कर्ज घेतलेले शेतकरी हे आजही थकीत आहेत. कारण बरेच शेतकरी हे कमेंट करून सांगत आहेत. तसे तुम्ही 2012च्या अगोदरचे असाल तर नक्की कमेंट करा, कारण या अगोदरचे सुद्धा शेतकरी वंचित आहेत. आणि खरी गोष्ट म्हणजे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणं गरजेचं आहे आणि तीही सरसकट. त्याचं कारण असं आहे की हे जे शेतकरी आहेत एवढे जुने कसं काय राहू शकतात, तर ते शेतकरी कर्जच भरू शकत नाहीत असे शेतकरी आहेत. अल्पभूधार शेतकरी आहेत आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये तेवढी वाढच नाही. जमिनी कमी झाल्या आहेत, उत्पन्न नाही, नैसर्गिक आफत सुरू आहे, कधी पाऊस आहे कधी पाऊस नाही. आणि यामुळे त्या शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये घट आहे, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही आणि ते कधीच न भरू शकणारे शेतकरी आहेत. आणि त्यांचं थकीत असल्यामुळे त्यांना बँका पुन्हा दारात सुद्धा उभं करत नाहीत. मग त्या शेतकऱ्यांना सरसकट खऱ्या कर्जमाफीची गरज आहे. त्यानंतर दुसरी कर्जमाफी झाली शेतकरी मित्रांनो 2019ला. आता या 2019च्या कर्जमाफीमध्ये जे घेतलेले शेतकरी आहेत ते आहेत 1/4/2015च्या नंतर कर्ज घेतलेले शेतकरी, ते 31/3/2019 पर्यंत थकीत असणारे शेतकरी. त्यांनी जे या 2 तारखाच्या मध्ये उचल केलेली आणि तिथपर्यंत ते थकीत शेतकरी, अशा शेतकऱ्यांना ही 2 लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली होती. आणि जी सुरुवातीची सांगितली 2017ची ती 1.5 लाख रुपयाची होती. आणि एक महत्त्वाचा मुद्दा, 2017च्या कर्जमाफीमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा मिळाली नव्हती. मात्र कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आता घोषणा झाली. आता ही घोषणा होते, मात्र घोषणा झाल्याच्या नंतर खरंच या सगळ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळतो का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण 2017च्या पात्र शेतकऱ्यांना दिले नव्हते. मग आता 2019मध्ये किती राहिले होते पुन्हा, आणि आता हे 2026ची, मग हिच्या ह्या कर्जमाफीतूनही किती राहतात, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता कर्जमाफी भेटली 2 लाखाची, आपल्याला बरं वाटायले, पण याचा खरंच किती शेतकऱ्यांना लाभ होणार आहे हे सुद्धा विचार करण्याजोगं आहे. मग आता एक लक्षात घ्या की जे 2017च्या कर्जमाफीमध्ये 2012चे शेतकरी नंतरचे जे काही अपात्र झालेत, बसले नाहीत, मग त्यांना जर पुन्हा 2019चा लाभ मिळालेला नसेल म्हणजे ते शेतकरी राहिलेच का नाही. आणि आता 2017ची जरी मिळालेली असली, त्यानंतर 2019ची मिळालेली असली, तरी ज्या शेतकऱ्यांनी 2018ला कर्ज घेतलेले मग ते शेतकरी 2019च्या कर्जमाफीमध्ये पात्र नाही झाले. मग त्या शेतकऱ्यांना आता या 2026च्या कर्जमाफीचा लाभ मिळेल का, हा सुद्धा प्रश्न आहे. कारण 2018ला जर कर्ज उचललेलं असलं
तर आताची जी ही कर्जमाफी आहे, तर या कर्जमाफीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी 1/4/2019च्या नंतर कर्ज घेतले आणि 31/3/2025 पर्यंत उचललेलं आहे आणि 30/9/2025 पर्यंत ते शेतकरी थकीत आहेत, त्यालाच लाभ मिळणार आहे. म्हणजे 2018ला ज्या शेतकऱ्यांनी कर्ज उचललं होतं त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीमध्ये लाभ मिळणार नाही. 2017ला ज्यांनी उचललं होतं त्यांनाही मिळणार नाही. आणि ज्यांनी 2019च्या अगोदर कर्ज उचललेले आहेत मात्र ते 2019च्या कर्जमाफीमध्ये पात्र झाले नाहीत, असे शेतकरी सुद्धा या 2026च्या कर्जमाफीमध्ये पात्र होणार नाहीत. कारण तारीख आहे कर्ज उचलण्याची 1/4/2019. म्हणजे हा सगळा तारखेचा खेळ आहे. यामध्ये असं दिलेलं नाही की या अगोदरचे जेवढे शेतकरी आहेत तेवढे 2 लाखापर्यंत कर्ज माफ होईल, असं नाही. हे मुद्दे समजून घ्या, कारण यामध्ये सगळा तारखाचा खेळ आहे. तुम्ही पहिल्या 2017च्या कर्जमाफीमधल्या तारखा बघितल्या आपण, त्या तारखेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं त्यांनाच ते तिथं पात्र झाले. 2019च्या शेतकऱ्यांना सुद्धा तोच तारखेचा खेळ, त्या तारखेमध्ये असतील ते पात्र होतील तर त्यांनाच लाभ मिळाला. मग आता या कर्जमाफीमध्ये सुद्धा असाच तारखा आहेत, या तारखेमध्ये घेतलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळणार आहे. मग या व्यतिरिक्त जे 2012चे शेतकरी अगोदरचे आहेत त्यांना लाभ मिळालेला नाही, मग ते सुद्धा तसेच राहणार. आजही तसेच आहेत, त्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी मिळणं गरजेचं आहे. मग जे शेतकरी 2017च्या कर्जमाफीमध्ये बसले नव्हते आणि नंतर 2019च्याही कर्जमाफीमध्ये बसले नाही, मग ते शेतकरीसुद्धा वंचित राहणार. मग आता मला सांगा, 2017ला जे बसले नाही त्यानंतर 2018ला उचलले ज्यांनी कर्ज ते 19लाही बसले नाही, मग 2017 आणि 2019मध्ये राहिलेले जे वंचित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना जर या 2026च्या कर्जमाफीमध्ये लाभ मिळालेला नाही तर मग शेतकरी वंचित राहणार का नाही. आणि आता जी कर्जमाफीची घोषणा झाली यामध्ये जे अटी नियम लावलेले, समजा शेतकरी पात्रही झाला आणि त्या शेतकऱ्याकडे 4-4.5 लाख रुपये कर्ज असेल आणि त्याला जर 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीचा लाभ मिळवायचा असेल तर वरची रक्कम त्याला भरणं गरजेचं आहे, तरच तो शेतकरी या कर्जमाफीचा लाभ घेऊ शकतो. आणि समजा जी तारीख दिली आहे त्या तारखेपर्यंत जर त्या शेतकऱ्यानं पैसे भरलेले नाहीत तर त्या शेतकऱ्याला या कर्जमाफीचा लाभ मिळणार कसा. ती तारीख आहे 31/3/2026 पर्यंत. मग तिथपर्यंत जर नाही भरले म्हणजे तो शेतकरी वंचित राहणार. मग ज्या शेतकऱ्याला 2019चा लाभ मिळालेला आहे त्या शेतकऱ्याला समजा 50,000 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर त्या शेतकऱ्याला सुद्धा वरची रक्कम भरायची. आणि आता गेल्या वर्षी अशी अतिवृष्टी होती, शेतकऱ्याला उत्पन्न झालं नाही, उत्पन्नामध्ये घट झाली, शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही, शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला नाही आणि यावर्षी हे अल निनोचं सावट सांगायलेत. मग या शेतकऱ्यांना लाभ कसा मिळणार, कारण वरची रक्कम भरायला त्याजवळ जर पैसे नसले त्या 50,000चाही त्याला लाभ मिळणार नाही. राहिलं प्रोत्साहन, मग जे शेतकरी नियमित भरतात त्यांच्याकडे बऱ्यापैकी पैसे असतील, त्यांचे इतर व्यवसाय असतील, ते शेतकऱ्यांनी भरला असेल म्हणून त्यांना 50,000 रुपयाचा लाभ मिळेल. मग मला सांगा, या तिन्ही कर्जमाफ्या मिळाल्या तरी शेतकरी वंचित राहिलेत का नाही. आता यावर तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट करून सांगत जा, म्हणजे ह्या गोष्टी स्पष्ट होत असतात आणि बाकीच्या शेतकऱ्यांच्याही लक्षात येत असतं. नाही तर काही शेतकऱ्याला वाटतं माझंच 2006चं आहे, पुन्हा शेतकरी आहेत का नाही. जर सगळ्यांना कमेंट करून सांगितलं तर मग बाकीच्या शेतकऱ्याच्या लक्षात येतं की नाही आहेत बाबा शेतकरी असे जुने थकीत, जे 2012च्या अगोदरचे आहेत, काही 2017च्या कर्जमाफीमध्ये बसलेले आहेत ते सुद्धा आहेत, 2019च्या कर्जमाफीत बसले नाहीत ते सुद्धा आहेत. मग आता 2026च्या नंतर आपल्याला कळल पुढची हे कर्जमाफीची सगळं झाल्याच्या नंतर आता सगळेच किती वंचित राहिलेत पुन्हा, आहे का नाही. मग याच्यामुळं पुन्हा शेतकरी वंचित राहण्याची भीती आणि त्याचमुळं ही सरसकट कर्जमाफी होणं गरजेचं आहे. आता रोहित पवारांनी पंढरपूरला आंदोलन केले अन्नत्याग, आणि त्या अन्नत्याग आंदोलनाला शेतकऱ्यांनी सुद्धा तितकाच पाठिंबा देणं गरजेचं आहे. कारण त्यांनी जी मागणी केली आहे सरसकट 2 लाख माफ करा, अटी निकष हे काही टाकू नका आणि प्रोत्साहनपर अनुदान लाख रुपये द्या, अशी काहीतरी मागणी आहे. ती आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेली. त्याच्यानंतर बच्चू कडू सुद्धा म्हणाले ही जी काही कर्जमाफी आहे या कर्जमाफीचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळणार नाही, काही शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र त्यांची मागणी अशी आहे की 3 वर्षामध्ये या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा.
दरवर्षी 25,000 कोटी रुपयाची तरतूद करा आणि 1996 ते 2026 पर्यंतच्या सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा. दरवर्षी 25,000 कोटी, अशी 3 वर्षात 75,000 कोटी रुपयाची सरसकट शेतकऱ्यांचं माफ झालं पाहिजे. म्हणजे एक सांगा, जर शेतकऱ्याकडं कर्जाचा डोंगर असेल किंवा जुनं थकीत कर्ज असेल, त्या शेतकऱ्याला सुधरत नाही आणि एकदा क्लिअर असं स्पष्ट भरलं फ्रेश माइंडनं, तर तो शेतकरीसुद्धा पुन्हा एकदा प्रवाहामध्ये येऊ शकतो. म्हणजे तो कर्जाच्या विळख्यातून बाहेर निघू शकतो. आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी या कर्जमाफीच्या वेळेस सांगितलं होतं की शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या विळख्यातून बाहेर काढायचं, ते पुन्हा कर्जाच्या विळख्यात गेलेच नाही पाहिजे. मग आता हे जुनेच शेतकरी त्याच्यात गुर फाटलेले असल्याच्या नंतर त्या विळख्यातून बाहेर कसे येतील? म्हणून शेतकऱ्यांना सरसकट माफीची गरज आहे आणि यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा आवाज उठवणं गरजेचं आहे, असं माझं मत आहे. आता यावर तुमचं काय मत आहे एवढं नक्कीच कमेंट करा आणि माहिती आपली जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.